हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ऋषिकेश दिस साइड. तर आजपासून आपण सुरू करणार आहे स्टॉक मार्केट सिरीज बेसिक टू ॲडव्हान्स लेवल. ओके. ज्या लोकांना स्टॉक मार्केट विषयी काहीही नॉलेज नाही किंवा ज्या लोकांना स्टॉक मार्केट विषयी झिरो नॉलेज आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ आपण एंड पर्यंत नक्की बघा. तर सुरू करूया व्हिडिओला. ओके. तर स्टार्ट करूया आपण आज NSE पासून. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. ही जी संस्था आहे ही संस्था मुंबईमध्ये आहे. तर या संस्थेमध्ये ज्या भारतातल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, जशा हे बघा, रिलायन्स इंडस्ट्री आहे, टाटा ग्रुप आहे, अडाणी ग्रुप आहे, बँक सेक्टर आहे. बँक सेक्टरमध्ये आपण SBI बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे किंवा HDFC बँक आहे. तसेच फार्मा सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर लुपिन आहे किंवा सन फार्मा आहे. म्हणजे ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ह्या लिस्टेड असतात NSE मध्ये. म्हणजे काय, तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या रजिस्टर आहेत NSE मध्ये. आणि त्या रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये आपण डेली बेसिस वरती किंवा लॉंग टर्म बेसिस वरती आपण ट्रेडिंग करतो. तर ट्रेडिंग करतो म्हणजे काय, तर डेली बेसिस वरती किंवा लॉंग टर्म बेसिस वरती आपण त्या बँकेची किंवा त्या कंपनीच्या शेअर्सची आपण खरेदी विक्री करतो. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रेडिंग म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री करणे. ओके. तर मग जर मला समजा रिलायन्स इंडस्ट्रीजचे काही शेअर्स खरेदी करायचे आहेत, तर मी ते NSE मधून करू शकतो का? तर बिलकुल नाही. मग मी रिलायन्सच्या कोणत्याही एखाद्या ऑफिसमधून ते शेअर्स खरेदी करू शकतो का? तर तिथूनही आपण ते बिलकुल खरेदी करू शकत नाही. मग मला जर शेअर्स खरेदी करायचे असतील, तर मी ते कुठून करणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे डीमॅट अकाउंट. ओके. जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल किंवा जर आपल्याला शेअर्स खरेदी करायचे असतील, तर आपल्याला आपलं स्वतःचं डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. मग डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तर जसं समजा आपल्याजवळ काही पैसे आहेत, तर ते पैसे आपण कुठे ठेवतो? तर बँकेमध्ये ठेवतो. तसंच जर आपण शेअर्स खरेदी केले, तर खरेदी केलेले शेअर्स ठेवण्याची एकमेव जागा म्हणजे डीमॅट अकाउंट. ओके. तसंच काही लोकांच्या जवळ जे पैसे आहेत ते कोणाचे पैसे SBI बँकेत असतात, कोणाचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असतात, तर कोणाचे पैसे स्टेट बँकेत असतात. तसेच जर आपण शेअर्स खरेदी केले तर कोण कोणाचे शेअर्स हे आपण ग्रो ॲप मध्ये असतात, कोणाचे शेअर्स हे आपण झिरोधा ॲप मधून घेऊ शकतो, तर कोण आपले शेअर्स एंजल वन ॲप मधून आपण म्हणजे एंजल वन मधून घेतात. ओके. म्हणजे हे जे ब्रोकर्स आहेत ह्या कोणत्याही ब्रोकर मधून आपण आपले शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो. तर मी माझं जर पर्टिक्युलर सांगितलं तर मी माझं झिरोधा ब्रोकर थ्रू माझं अकाउंट ओपन केले डीमॅट आणि मी यातून डेली बेसिस वरती ट्रेडिंग करतो. ओके. तर मी तुम्हाला आता माझी वॉच लिस्ट दाखवतो की मी कोणत्या कोणत्या शेअर्स वरती इन्व्हेस्ट करतो किंवा कोणत्या कोणत्या शेअर्स वरती मी आता ट्रेडिंग करतो डेली बेसिस वरती. तर माझी वॉच लिस्ट बघा. ही बघा माझी वॉच लिस्ट आहे. तर हे जे आहे आपल्याला दिसतंय तर हे झिरोधाचं टर्मिनल आहे. ओके. तर ह्यामध्ये मला जर एखादा शेअर्स ऍड करायचा असेल तर मी इथे जाऊन कोणत्याही शेअरचं नाव टाकू शकतो आणि तो वॉच लिस्ट मध्ये इथे मी ऍड करू शकतो. ओके. तर ही जी आहे ही माझी इंडेक्सिंग आहे. म्हणजे सपोज आता इथे आपल्याला दिसतंय निफ्टी बँक. तर निफ्टी बँक ही इंडेक्स झाली. म्हणजे जशा की SBI बँक, HDFC बँक, ICICI बँक असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या सगळ्या बँकेना रिप्रेझेंट करते ही निफ्टी बँक इंडेक्स. म्हणून याच्या पुढे आपल्याला या छोट्या अक्षरामध्ये इंडेक्स असं दिसत असेल बघा. ओके. मग ह्या आपल्या इंडेक्सिंग आहेत. या इंडेक्सिंग मध्ये पण आपण ट्रेड करू शकतो. इंडेक्सिंग पण आपण
बाय सेल करू शकतो, किंवा जर आपल्याला हवं असेल तर आपण त्या पर्टिक्युलर इंडेक्सिंग मधले पर्टिक्युलर कंपनीचे शेअर सुद्धा आपण बाय सेल करू शकतो. ओके. तर ह्या इंडेक्सिंग बघा, निफ्टी बँक इंडेक्स आहे, ऑटो सेक्टरची निफ्टी ऑटो इंडेक्स आहे, एफएमसीजी ची निफ्टी एफएमसीजी इंडेक्स आहे, मेटलची इंडेक्सिंग आपल्याला दिसते, निफ्टी मेटल, सन फार्माची म्हणजे फार्मा सेक्टर मधल्या निफ्टी फार्मा इंडेक्सिंग आहे इथं. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स. ओके. ही जी निफ्टी 50 इंडेक्सिंग आहे ही आपण बाय अँड सेल करू शकतो. ओके. तर ह्या निफ्टी 50 इंडेक्स मध्ये टोटल म्हणजे टॉपच्या फर्स्ट 50 कंपन्या ज्या असतील त्या कंपन्या इथे निफ्टी 50 इंडेक्स मध्ये आहेत. तर ते निफ्टी 50 इंडेक्स आपण बाय सेल करत असतो. ओके. तर आता तुम्हाला दाखवतो मी माझी दुसरी वॉच लिस्ट. या खाली जर आपल्याला आकडे दिसतात हे बघा, 1 2 3 4 5 6 7 हे वॉच लिस्ट आहेत माझ्या. मी तुम्हाला माझी दुसरी वॉच लिस्ट दाखवतो की एक्झॅक्टली मी कोणत्या कोणत्या कंपनीच्या शेअर्स वरती माझी नजर आहे, किंवा मी त्याची हालचाल नोटीस करून त्यामध्ये मी ट्रेड करतो. तर ही बघा माझी सेकंड वॉच लिस्ट आहे. निफ्टी बँक या इंडेक्सिंगच्या आतमध्ये मी एसबीआय म्हणजे एसबीआय बँकेवर मी नजर ठेवून आहे, एचडीएफसी बँकेवरती सुद्धा मी नजर ठेवून आहे. मी बघतोय की एचडीएफसी बँकेमध्ये काय मुवमेंट होत्या. त्यानंतर आयसीआयसीआय बँक सुद्धा माझ्या वॉच लिस्ट आहे, मी तिला वॉच करतोय. ओके. जर निफ्टी ऑटो इंडेक्स घेतली तुम्ही तर निफ्टी ऑटो इंडेक्स मध्ये हे बघा, आयशर मोटर्स आपल्याला दिसेल किंवा टीव्हीएस मोटर दिसेल. ओके. त्यानंतर मेटल मध्ये जर आपण बघितलं तर मेटल मध्ये मी बघा टाटा स्टील या कंपनीवरती माझी नजर आहे. मी बघतो त्याचे शेअर्स आता काय चालू आहेत किंवा ते किती ग्रो करतायत. त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टील वर माझी नजर आहे. त्याच्यानंतर जर फार्मा सेक्टर घेतलात तर इम्पॉर्टंट सन फार्मा आहे, लुपिन आहे. ओके. सो ह्या लिस्टेड ज्या कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्याच्या शेअर्स प्राइस इथे आपल्याला लाल अक्षरात किंवा निळ्या अक्षरात आपल्याला दिसत असेल. हे आता म्हणजे वर खाली होते कारण आता मार्केट चालू आहे. करंटला आता मार्केट चालू असल्यामुळे प्राइस तुम्हाला आता म्हणजे अप डाऊन दिसत असतील. जर आता तुम्ही एसबीआय घेतलं, एसबीआय ची प्राइस बघा इथं 1091 रुपये एसबीआयच्या बरोबर समोर दिसते बघा आपल्याला, 1091 रुपये आता करंट प्राइस एसबीआयच्या एका शेअर्सची आहे. जर मला एसबीआयचा जर शेअर्स बाय करायचा असेल तर हे बघा इथं बी जे दिसतंय ना, इथं मी नुसतं जर असं क्लिक केलं तर इथे बघा येतंय आपल्याला की एका शेअरची प्राइस इथे आपल्याला दिसत असेल किती आहे. ओके. हे बघा 218 रुपयाला मला तो पडतो आता जर मी इंट्राडे केलं तर. ओके. इथं रेग्युलर म्हणजे इथं आपल्याला इंट्राडे दिसते. जर मी लॉंग टर्म जर केलं इथे तर आपल्याला दिसेल बघा 1091 रुपयाला तुम्हाला आता जो एक शेअरची प्राइस आहे ती भेटून जाते. ओके. तर हे झालं बेसिक वर आज आपलं व्हिडिओ. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवायचा आहे की एक्झॅक्टली मी कोणते शेअर्स बाय करू शकतो आणि ते शेअर्स बाय करताना मी काय काय क्रायटेरिया बघायला पाहिजे आणि त्या क्रायटेरिया बघून त्याच्यात मी कसं लगेच प्रॉफिट बुक करेल. ओके. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर पहिला व्हिडिओ हा नक्की सर्वांनी बघा. यामध्ये आपल्याला बेसिक जे आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे आणि हे नक्की तुम्हाला आवडेल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. धन्यवाद.